नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहराचे जीवनदाहिनी असलेले नदीचे खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री अशोक विखे यांच्या हस्ते झाला. दरवर्षी पावसाळ्यात नदी ही तुंबते आणि त्यामुळे चंद्रपूर शहरातील बराचसा भाग पाण्याखाली जातो. त्यावर उपाययोजना म्हणून इरई नदीचे खोलीकरण करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटक, मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने हे खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात नक्षलविरोधी सर्वात मोठी मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात आले आहे. तब्बल 700 नक्षलवाद्यांना 10,000 जवानांनी घेरले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रेम संबंधात अडसर ठरल्याने पत्नीच्या प्रियकराने पतीला पार्टीला बोलवून त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना शुक्रवारी सुमठाणा येथे उघडकीस आली. नितेश किशन निमकर असे मृतकाचे नाव असून त्याच्या पत्नीचे आरोपी नंदकिशोर चरणदास सोयाम यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात अडसर ठरू पाहणाऱ्या पतीला आरोपीने पार्टी करता बोलवले आणि त्याचा खून केला. या प्रकरणात आरोपी नंदकिशोर सोयाम विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. जिवती तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील 99 लाख रुपये निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री तिघांना अटक केली. या योजनेतील मृत लाभार्थ्यांच्या नावे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2024 या कालावधीत कोट्यवधी रुपयांची हेराफेरी झाली आहे. भद्रावती ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिकाकडे आर्थिक कारभार असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या व कागदपत्रांचा वापर करून 34 लाख रुपये आपल्या खात्यात वळते करण्याचा प्रताप या कनिष्ठ लिपिकाने केला. या प्रकरणी कनिष्ठ लिपिक अतुल सारसर याला पोलिसांनी अटक केली आणि हा सर्व प्रकार एक धनादेश बाउन्स झाल्याने उघडकीस आला. आलेली भाजी मावशीच्या डोळ्यात धूळ झोकून पसार झाल्याची घटना मालेगाव तालुक्यात उघडकीस आली. सदर 17 वर्षीय भाजी ही मावशीकडे आली होती आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून ती मावशीकडेच राहायची. मावशी मजुरीचे काम करते. नेहमीप्रमाणे रात्री सर्वजण झोपी गेले. ही भाजी सुद्धा झोपी गेली होती. सकाळी मावशीने भाजी लवकर का उठली नाही म्हणून तिच्या अंगावरचे पांघरून खेचले, मात्र त्याखाली भाजी नसून उशी आणि गादी यांच्यावर पांघरून घातल्याचे दिसले. सर्वत्र शोध घेतला असता भाजीचा पत्ता कुठेच आढळला नाही. अखेरीस फिर्यादी मावशीने पोलीस स्टेशन गाठले आणि तिला फूस लावून नेल्याची तक्रार दाखल केली. ही धक्कादायक घटना सुद्धा मारेगाव तालुक्यातील असून फिर्यादी काका हे आपल्या पत्नी आणि पुतणीसोबत राहत होते. परंतु पत्नीच्या बाळंतपणाकरिता त्यांनी आपल्या पत्नीला आणि पुतणीला मदतीकरिता सासूरवाडीस आणून सोडले. 1.5 महिन्यांपासून त्या दोघी फिर्यादीच्या सासूरवाडीतच राहत होत्या. फिर्यादी काका हा पत्नीची विचारपूस करण्याकरिता आणि तिची तब्येत दाखवण्याकरिता सासूरवाडीला पोहोचला. तो पत्नीला घेऊन दवाखान्यात गेला आणि संध्याकाळी जेव्हा परत आला तेव्हा त्याची पुतणी दिसली नाही. त्याने इतरत्र चौकशी केली असता एका मुलाच्या दुचाकी वाहनावर ती बसून गेल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू विक्री व ठेवण्यास सक्त मनाई असताना सुद्धा जिल्ह्यात सर्वत्र सुगंधित तंबाखू हा कोणत्याही पान ठेल्यावर सर्रासपणे उपलब्ध असतो. भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे एका महिलेकडे सुगंधित तंबाखू साठवून ठेवल्याची बातमी पोलिसांना कळताच त्यांनी निर्मला शामराव चेके यांच्या स्टोर रूममध्ये झडती घेतली. त्यात 75,375 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.